Audio Jungle. Audio Jungle. खरं तर तुझ्या प्रेमापोटी आणि शब्द फुटे ना ओठी अशी अवस्था आजच्या या संमेलनामध्ये झालेली आहे. कविता बऱ्याच आहेत पण कुठलीच सादर करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हटलं की प्रेमाचा आविष्कार सांगणारी की एखादी कविता म्हणावी. ज्या वेळेला आम्ही सर्वजण निघालो तेव्हा मनात प्रश्न पडला होता की प्रेमावरच्या काहीतरी कविता म्हणावी की काय. आणि मग सहज मला सुचलं की एखाद्या तरुण मुलीकडे पाहिल्यानंतर ज्या भावना माणसाच्या तरुणाच्या उचंबळून येतात आणि म्हणून ती कविता, त्या कवितेचं नाव आहे प्रेमाची फजिती. समोर एक तरुणी आली बाहेरुनी, पाहिलं वरुणी, मन आलं भरुनी. मी तिला पाहिलं, तिने मला पाहिलं, मनाच्या नजरेने दोघांना गाठलं तर गाठलं, मनाला पटलं, थोडस मला काहीतरी वाटलं. लज्जेने गेली मानतीची खाली, केसात हात फिरून गेली, पुन्हा मला दिसली, गालात हसली, फुलाची कळी चांगलीच फुलली. फुलाची कळी ही चांगलीच फुलली. म्हणून मला असं वाटतं की तुझं हसणं हवं आहे, तुझं हसणं हवं आहे, तुझं रुसणं पण हवं आहे. तू नाही जवळ तरी तुझं असणं हवं आहे, तू नाही जवळ तरी तुझं असणं हवं आहे. नाही म्हणता जवळ मी तिच्या गेलो, काय राव काय नाव मला नाही ठाव. प्रेमाचं गाव कळलं तर कळलं, उशिरा कळलं, मी आहे बेकार. आज तिला कळलं, आता नजर तिची वळली, मला ना कळली, प्रेमाची माझ्या फजिती झाली, प्रेमाची माझ्या फजिती झाली. असं हे बेकार तरुणाचं प्रेम, ज्याची फजिती पदोपदी प्रेमाच्या या दुनियेमध्ये होत असते. आणि म्हणून ही कविता या ठिकाणी मला सादर करावीशी वाटली. धन्यवाद. खरं तर आता सगळंच प्रेमावर चाललेलं आहे आणि प्रेम हा जरी आविष्कार असेल तरी माझी एक कविता या ठिकाणी मी सादर करतो. त्या कवितेचे नाव आहे एक कटाक्ष. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, नयनास मिळे नयन, बिथरले माझे मन, चंचल माझे मन, भटकती वनवन. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, जो तो कामात असे दक्ष, शोधत असतो आपले भक्ष, टप्प्यात येता करीतो भक्षण, ज्याचे त्याचे दिसे लक्षण. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, उंच भरारी मारी घार, भक्ष शोधते उंचावून फार, लक्ष तिचे अचूक भार, भक्षण करून होई पसार. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, यात्रा येते एके दिवशी, हौस म्हणून येतो हौशी, नवस फेडाया येतो नवशी, गवसण्यासाठी येतो गवशी. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, तरुणाचे तरुणीकडे लक्ष, बेकाराचे नोकरीकडे लक्ष, भिकाऱ्याचे भिक्षेकडे लक्ष आणि शिकाऱ्याचे मात्र शिकारीकडे लक्ष. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, वैद्याचे रोग्याकडे लक्ष, वकिलाचे आशिलाकडे लक्ष, लेखकाचे कथा कादंबरी लिहिण्याकडे लक्ष आणि कवीचे मात्र शब्द जुळवण्याकडे लक्ष. एक कटाक्ष कुणाचे कुणीकडे लक्ष, कुणाचे कुणीकडे. एखाद्या बायकोचा नवरा म्हणजे त्याचा ज्या वेळेला जीव जातो आणि हा जीव गेल्यानंतर त्या बायकोची काय अवस्था होत असेल. आणि असा हा विरहाचं हे गीत, कवितेचं नाव आहे कुंकवाचा धनी. उदरी वाढे माझ्या बाळ, ज्याची तुटली नाही नाळ, कसा धावून आला काळ माझी
झाली राळ राळ माझी झाली राळ राळ असा काय गुन्हा मी केला माझ्या कुंकवाचा धनी नेला माझ्या कुंकवाचा धनी नेला पृथ्वी फिरते गरा गरा काळजाच्या तुटती तारा नयनी वाहे गरम धारा घालिते पदराने वारा असा काय गुन्हा मी केला माझ्या कुंकवाचा धनी नेला नाही केला गाजा वाजा नेला माझा दिलाचा राजा असा कसा हा यम राजा भोगिते मी अभागिन सजा असा काय गुन्हा मी केला माझ्या कुंकवाचा धनी नेला देवाची चाले जिथे मना तिथे कुणाचे काही चालेना जीव झालाय केविलवाना मैना राहीना राघुविना असा काय गुन्हा मी केला माझ्या कुंकवाचा धनी नेला समजावी जन या घडीला जीव किती हारडीला आयुष्याचा घडा भरिला दैवानच धनी मारिला असा काय गुन्हा मी केला माझ्या कुंकवाचा धनी नेला माझ्या कुंकवाचा धनी नेला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.